मित्रांनो 13 जुलै 2026चा हा एक जी-आर आहे शासनाचा. यामध्ये शासनाने काय म्हटलेलं आहे, तर शासनाच्या विविध विभागांमार्फत निर्गमित करण्यात येणारे अनेक शासन आदेश, अधिसूचना, मंजुरी पत्रके आणि दस्तऐवज हे नागरिकांचे हक्क, मालमत्ता, आर्थिक दायित्व, सेवाविषयक बाबी तसेच शासनाच्या वैधानिक निर्णयाशी संबंधित असतात. अशा दस्तऐवजांची सत्यता, सुरक्षितता, अखंडता, पडताळणी योग्यता आणि दीर्घकालीन अभिलेखन अर्थात रेकॉर्ड मॅनेजमेंट सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने त्यांचे निर्गमन डिजिटल माध्यमातून करणे आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 अंतर्गत डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट अर्थात DSC तसेच आधार आधारित ई-साइन यांना कायदेशीर मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. शासकीय कामकाजांमध्ये ई-ऑफिस प्रणाली आणि डिजिटल प्रशासनाचा वाढता वापर विचार घेऊन शासनानं महत्त्वपूर्ण व संवेदनशील दस्तऐवज डिजिटल स्वाक्षरीद्वारे निर्गमित करण्याचे सर्वकष धोरण निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आणि त्यासाठी शासनाने आता काय निर्णय घेतलेला आहे, तर बघा, नमूद प्रकारचे शासनाचे महत्त्वपूर्ण व संवेदनशील दस्तऐवज यापुढे डिजिटल सिग्नेचर अर्थात DSC आणि ई-साइन याद्वारे निर्गमित करण्यात यावेत. म्हणजेच यापुढे हे सर्व जे दस्तऐवज आहेत यांच्यावर काय आहे, तर डिजिटल सिग्नेचरद्वारे तुम्हाला करावे लागणार आहेत. म्हणजे प्रत्येक अधिकाऱ्याला त्यावर डिजिटल सिग्नेचरच करावे लागणार आहे. तर हे कोणकोणते असे दस्तऐवज आहेत बघा, शासन निर्णय, शासन परिपत्रके, कार्यालयीन आदेश व अधिसूचना, याशिवाय जमीन संपादन विषयक अधिसूचना, आदेश, लँड अवॉर्ड, मंजुरी पत्रके व इतर संबंधित दस्तऐवज, याशिवाय न्यायालयीन, अर्धन्यायिक, क्वासी ज्युडिशियल व वैधानिक प्रकरणांशी संबंधित आदेश, अनुपालन अहवाल आणि निर्देश, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रीय हरित लवाद NGT तसेच इतर न्यायिक वैधानिक प्राधिकरणाच्या आदेशांच्या अंमलबजावणी संदर्भातील शासन आदेश, शासकीय मंजुरी, वित्तीय मंजुरी, निधी वितरण, आर्थिक परिणाम करणारे असणारे आदेश, नियुक्ती, पदोन्नती, बदली, सेवा पुष्टीकरण, शिस्तभंगविषयक कारवाई, इतर सेवाविषयक आदेश, याशिवाय निविदा, करारनामे, कॉन्ट्रॅक्ट्स, सामंजस्य करार, MOU व इतर संविधानात्मक दस्तऐवज, महसूल, वन, आदिवासी, नगरविकास, पायाभूत सुविधा, खनिज, पर्यावरण व इतर संवेदनशील विषयांशी संबंधित आदेश, नागरिकांचे हक्क, मालमत्ता, लाभ, परवाने, अनुद्यमता अथवा दायित्वांवर परिणाम करणारे सर्व आदेश व प्रमाणपत्रे, शासनाने वेळोवेळी निर्देशित केलेले इतर कोणतेही महत्त्वपूर्ण दस्तऐवज. म्हणजे हे जे सगळे दस्तऐवज आहेत ना, यांच्यावर यापुढे हाताखाली सही करता येणार नाही कोणत्याही अधिकाऱ्याला. हे सर्व दस्तऐवज जे आहेत ते आता ई-साइन किंवा डिजिटल साइनच हे आता पुढे करावे लागणार आहेत. आता यासाठी त्यांनी शासनाने काय सांगितलेलं आहे, तर बघा, उपरोक्त धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय विभागांनी त्यांचे संकेतस्थळ, सेवा पोर्टल्स, संगणक प्रणाली व कार्यप्रवाह यामध्ये आवश्यक ती तांत्रिक व्यवस्था 31 जुलै 2026 पर्यंत पूर्ण करावी आणि दिनांक 1 ऑगस्ट 2026 पासून प्रकारच्या दस्तऐवजांसाठी डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट DSC अथवा ई-साइन या प्रणालीचा वापर अनिवार्य राहील. म्हणजेच काय आहे, तर यापुढे सर्व प्रशासकीय तसेच अधीनस्थ सर्व कार्यालये अधिकाऱ्यांनी डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट उपलब्ध करून घ्यावे. केवळ अपवादात्मक व अपरिहार्य परिस्थिती वगळता अशा दस्तऐवजांच्या हस्तस्वाक्षित फिजिकल सिग्नेचर स्वरूप स्वीकारण्यात येऊ नये. अर्थात म्हणजे काय आहे, तर फिजिकल जी सिग्नेचर आहे, हाताखाली सिग्नेचर करायची आहे, ते आता यापुढे त्यांना यापुढे ते करू शकणार नाही आहेत. तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे.